हॅलो हाय जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आणि आता दुपारचे वाजले 3 वाजलेत, 3:15 वाजलेत. आणि म्हटलं चला आता सगळे कामं आवरली, सकाळीच सगळं हे करून घेतलं, आवरून घेतलं. आणि आता दुपारची वेळ आहे, थोडंसं आता आमच्या पूजेची तयारी चालू आहे. आणि थोडासा डान्स पण आम्ही घेतलेला आहे, पण बघू होतोय की नाही होतोय माहिती नाही अजून. आता एकदम काटावरती घेतले, तर बघू जमेल तसं करणारा आहे. आणि चैतन्याला चहा बनवतोय आता 3 वाजताचा दुपारचा. अरे लाजतच कशात? अरे बापरे, एवढा चहा! एवढा कुणाला हा? अरे एवढा काही करायची गरज नव्हती. अर्धा गावाला वाटते. हा, केवढा चहा ठेवला एकटा घ्यायचा तर. मस्त माझी देवपूजा झालेली आहे. पेन जरा जरा करत मस्त अशी देवपूजा झालेली आहे. पण सकाळी ना इकडे मी मंदिर साफ करत होती, तर इकडची वायर निघाली, त्यामुळं बंद आहे. हा, इकडे चहा बनवतोस, एवढा चहा ठेवलास कशाला? एवढा चहा ठेवला चैतन्याने बाबा. आणि सकाळी सगळं मी आवरलं होतं, भांडे वगैरे माझे सगळे मग कामं आवरलेच, कारण डान्स प्रॅक्टिससाठी जायचं आहे म्हणून. तर आता 3 वाजले तर चहा बनवतोय चैतन्य. मस्त असा चहा प्यायचा चैतन्याच्या हातचा. चैतन्याच्या हातचा चहा प्यायचा आहे, तर लवकर या सगळ्यांनी प्यायला चहा. लाजतोय चैतन्य. आणि 4 ते 5 कप झालाय जवळजवळ. 3 कप मी पेन 2 कप. हा, आताच पोट भरून छान छान काय घ्यायचंय. अण्णा माहिती तुला चैतन्य? अण्णाने कधीच चहा प्यायला, कधीच माहितीच नाही अण्णाने टेस्ट कशी असते चहाची. अण्णा दूध पितात ना? हा, कंटिन्यू दूध. त्यामुळे त्यांचे दात अजून पण अगदी व्यवस्थित आहेत. 100 वर्ष व्हायला आले तरी. 100 वर्ष झाले आता, कम्प्लीट होतात 1-2 महिन्यातच. जेवण पुढच्या महिन्यात का त्याच्या पुढच्या महिन्यात? जानेवारी मध्ये. मग तोपर्यंत आपण जानेवारी नाही, मार्चच्या 5 तारखेला वाटते. मार्च काय एप्रिलच्या 5 तारखेला होणार. पण आता नाही, मग नंतर करणार बर्थडे. मार्चच्या नंतर म्हणजे पोरांची परीक्षा झाल्याच्या नंतर. कारण चेतन पण इथं राहत नाही ना, म्हणजे गावाकडं नाही चेतन राहत आहे. म्हणजे दादाचा माझा मुलगा तो राहतोय पन्हाळ्याला, तिकडे शिकायलाच आहे तो. तिकडे त्याला बाहेर हॉस्टेलवरती घातले. तर ते येणार मे महिन्यातच. त्याला सुट्टी असं आधीमध्ये काही देत नाहीत, आणि एखादा दिवस पण पाठवणार नाहीत म्हणून. मग एखादा दिवस आणणार आणि नेणार, ते खूपच हे होते. त्याच्यासाठी नंतरच घेणार आहेत. तर नंतर आम्ही बड्डे साजरा करणार आहे, तेव्हा जाणार गावी. तर बघू आपण पुढे काय काय मस्त एन्जॉय करू. गावी खूप मजा येते. मी गेली होती तर आता तुम्हाला व्हिडिओ आलाच असेल कालचा. तर आता पूजेसाठी तयारी करायची, आणि मला कपाटातले कपडे काढून लावायचे आहेत सगळे. किती वेळा काढले तरी, किती वेळा लावले तरी परत आहे तसंच होते. तर ती थोडीशी मला कपडे लावायचे आहेत व्यवस्थित, आणि भांडे पण घासायचे आहेत. बघू उद्या भांडे घासीन, कारण आज संध्याकाळी पण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. आज संध्याकाळी कार्यक्रम आहे आमच्या गाववाल्यांचा, म्हणजे आमच्या जाऊबाईंनी मला यायला सांगितलं तिकडे हळदी कुंकवाला. तर तिकडे जाणार आहे चाळीमध्ये. तर आपण जाऊया तिकडे, तेव्हा पण मी तुमच्याशी शेअर करेन. आणि आता थोडीशी डान्स प्रॅक्टिस पण करणार आहे, आणि बाकीचं काय असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन. तर चैतन्याने चहा बनवला, तो आम्ही पिऊया, आणि मग बघूया डान्सच्या प्रॅक्टिसला जाऊया. थोडासा जोश येईल चैतन्याचा चहा बनवलेला पिऊन. आणि ऋतूच्या इकडे झोपली. आता एक्झाम आलेली आहे तोंडावरती, बघू आता काय असेल ते असेल. तुझ्याला मी सांगणार नाही, बेल्ट मारल्यानंतर सांगू. हां, चैतन्याला बेल्ट बसणार आहे तशी. एवढा चहा तरी कमी कर, मला एवढा नको बाबा, मी नाही जास्त चहा पित आता. तर चैतन्याने चहा बनवलेला मस्त असं पिला, आणि म्हटलं चला सुरुवात करूया. काय माहिती, तो चहा पित नाही, मुलं पितच नाही. तर मग तिने प्राची पण पित नाही, ऋतुजा पण पित नाही, चैतन्य पण पित नाही. पण त्याला कशी काय आठवण झाली काय माहिती, आणि म्हटलं की मला चहाच प्यायची. तर चहा त्यांनी बनवली, आणि मी पण पिली, आणि त्यांनी पण पिली, आणि थोडी एक्स्ट्राच झाली होती. पहिल्यांदाच त्यांनी स्वतः बनवली होती चहा अशी. म्हटलं चला तर आता जाऊ दे. आणि बाकी मग म्हटलं चला कपड्यांच्या थोड्याशा घड्या मारून ठेवू, कारण मला घराची साफसफाई सगळी करायचीच होती. पण म्हटलं सुरुवात आपण इकडून करूया, बाकी काही साफसफाई वगैरे करायला भेटलीच नाही, मला वेळच नाही भेटत आहे. तर पूर्णपणे सगळं काढून म्हटलं सगळ्या घड्या मारून ठेवू. आणि सगळ्याच पूर्ण कपाटातल्या मी सगळ्या घड्या करून घेतल्या. त्यामुळे त्याच्यात माझ्या 1-2 तास, कम्प्लिटली 2 तास गेला. घड्या तरी व्यवस्थित असतात, पण इकडचे तिकडे तिकडचे इकडे करून असेच सगळे कोंबून वगैरे ठेवत असतात.
तर प्रत्येकाच्या घरात असंच असतं, पण काही काही असं असतं की स्वतः देतात तर व्यवस्थित होऊन जातं. पण आमच्यात कसं सकाळची गडबड असते कामाला जायची, तर त्याच्यामुळे सगळं असं अस्ताव्यस्त होऊन जातं. म्हणून मी सगळी पूर्ण कपाटातले कपडे घड्या मारून घेतल्या आणि व्यवस्थित ठेवून दिले. तर थोडंसं बरं वाटतं की समाधान, बाबा हां व्यवस्थित आपलं ठेवलं की बरंच वाटतं आपल्याला, मनालाही समाधान आणि आले तर घेताना पण त्या लोकांना पण सगळ्यांनाच समाधान वाटतं. तर एक म्हणलं सगळी साफसफाई करून घेऊ. आणि इकडे माझ्या पण ह्या पण साड्या मी सगळ्या घड्या मारून घेतल्या आणि बाकीचं पण सगळं थोडं थोडं तर ठेवलं आणि पर्स पण एका साईडला ठेवून दिल्या आणि बाकीची सगळी माझी व्यवस्थित हे झाली. आणि त्याच्यानंतर मग निघाले मी हळदी कुंकवासाठी, कारण हळदी कुंकवासाठी त्यांनी 7 वाजताचं टायमिंग सांगितलं होतं. 6:30 वाजले असे हे आवरपर्यंत सगळं, आणि मग आवरून आम्ही निघालो हळदी कुंकवासाठी. तर मी आहे ना तयार झालेली आहे आता आणि हळदी कुंकवाला जाते. आमची जाऊ राहते चाळीमध्ये, तिकडे आमचे गाववाले पण राहतात सगळे. तर त्यांच्याकडे हळदी कुंकवाला जायचं आहे. कपाट सगळं लावलेलं तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर काही मी शूट नाही केलं, म्हटलं सगळं आवरावर करत होती. आवरले सगळं आणि आता मला जायचं आहे हळदी कुंकवासाठी. तर चला आमच्या गाववाल्यांच्याकडे हळदी कुंकवाला आमच्या इथल्या बायकांना थोडे मी घेऊन जाणार आहे. तर आम्ही तयार झाली, मी मस्त अशी साडी घातली आणि चला निघते. गडबड उशीर झाला म्हणून बायका येऊन बसलेल्या आहेत, थांबलेले आहेत बाहेर आणि जाणार आहे आता. तर चला. तर आहे ना आम्ही चाललेलो आहे हळदी कुंकवासाठी. आमच्या इथल्या बिल्डिंगमधल्या 4-5 बायका आहेत, 5-6 जणींनीच घेऊन जाणार, बाकीचे येणार नाहीत कोणी. तर आता तयारी करून झालेले आहे, सगळे आवरलेले आहेत. येणार आहेत 1-2 जणी, समूह येणार आहे आमच्याबरोबर. तर चाललेलो आहे आम्ही. चला हळदी कुंकू चाळीमधला कसा असतं ते तुमच्याशी शेअर करते. बसू देत. हे आहेत सगळ्या आमच्या गाववाल्या आणि खूप भारी वाटतं. मला जायला तिकडे खूप आवडतं आणि खूप सगळे प्रेमळ आहेत. कधीही बोलवलं तरी, कधीही कोणी नाही असं नाही आहे. काहीही कार्यक्रम असला तरी लगेच येतात पण आणि आम्हीही जातो. जाऊन आली हळदी कुंकवाला आणि मस्त एन्जॉय केला. थोडीशी एक रील काढली त्यांची आणि आली. थांब म्हणत होते पण उशीर झाला होता, जेवण बनवायचं आहे माझं, म्हणून मी आले लवकर. 8 वाजून गेले. तर चला जेवणाला लागू, जेवण बनवायचं आहे.